नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल मोकळी साबुदाण्याची खिचडी तयार करणार आहोत, तेही एका वेगळ्या पद्धतीने। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी रात्रभर साबुदाणे भिजत घातलेली होती। पाहू शकता साबुदाणे छान अशी भिजलेली आहेत। आता मी इथे कच्चा बटाटा घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यात टाकून ठेवलेला आहे। त्याचबरोबर मी इथे हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूटही आपलं रेडी आहे। आता आपण साबुदाण्याची खिचडी एक वेगळ्या पद्धतीने करून पाहणार आहोत, तर सुरू करूया। इथे मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेलही टाकून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे, तर तिला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेल्या बटाट्याचं किस घालून घ्यायचं आहे आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। बटाटा थोडासा परतून घेतला की त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा लवकर आपला शिजेल। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि याला सतत असं परतून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून आपण 2 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत। तर बटाटे आपले वाफत आहेत तोपर्यंत आपण पाहून घेऊ। साबुदाणे आपली छान अशी मोकळे भिजलेली आहेत। साबुदाणे भिजत असताना त्यांना स्वच्छ पाण्याने एकदा आपल्याला आधी धुवून घ्यायचे आहेत। मग साबुदाण्यांवर 1 इंच एवढं पाणी राहील, एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर 2 मिनिटं झालेली आहेत, तर इथे बटाटे छान असे वाफलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि या साबुदाण्यांना आता आपल्याला 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाणे केले तर तुमचे साबुदाणे अजिबात चिपकणार नाही। मोकळे साबुदाण्याची खिचडी तयार होईल। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि याला परत मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आपण आधीही बटाट्यांमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं, तर आता व्यवस्थित आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यावर आपण परत 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली साबुदाणे शिजलेली आहेत आणि खूप छान अशी मोकळी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। मी 2 मिनिटं याला वाफवून घेतलेलं होतं झाकण ठेवून आणि मध्ये परत एकदा त्याला परतून घेतलं, खाली चिपकायला नको म्हणून। तर पाहू शकता खूप छान अशी मोकळी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा। ही साबुदाण्याची खिचडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।